कोणत्या राशीचा जोडीदार कोणत्या राशीसाठी सर्वोत्तम आहे हे आज आपण बघूया। मेष राशी। मेष राशीच्या लोकांसाठी मेष, सिंह किंवा धनु राशीचा जोडीदार योग्य राहतो। यांचे प्रेम जीवन उत्तम राहतात। मेष राशीसाठी कुंभ, तुळ किंवा मिथुन राशीचे जोडीदार सामान्य राहतात। यांचे प्रेम परस्परांच्या ताळमेळावर जास्त निर्भर असते। मेष राशीच्या लोकांसाठी वृश्चिक, मीन किंवा कर्क राशीचे जोडीदार योग्य मानले जात नाहीत। यांचे प्रेम जीवन यशस्वी होण्याची शक्यता खूप कमी असते। वृषभ राशी। वृषभ राशीच्या लोकांसाठी वृषभ, कन्या किंवा मकर राशीचा जोडीदार योग्य राहतो। यांचे प्रेम जीवन उत्तम राहतात। वृषभ राशीसाठी कर्क, वृश्चिक किंवा मीन राशीचे जोडीदार सामान्य राहतात। वृषभ राशीच्या लोकांसाठी मिथुन, तुळ किंवा कुंभ राशीचे जोडीदार योग्य मानले जात नाहीत। मिथुन राशी। मिथुन राशीच्या लोकांसाठी मिथुन, तुळ किंवा कुंभ राशीचा जोडीदार योग्य राहतो। यांचे प्रेम जीवन उत्तम राहतात। मिथुन राशीसाठी मेष, धनु किंवा सिंह राशीचे जोडीदार सामान्य राहतात। मिथुन राशीच्या लोकांसाठी वृषभ, कन्या किंवा मकर राशीचे जोडीदार योग्य मानले जात नाहीत। कर्क राशी। कर्क राशीच्या लोकांसाठी कर्क, वृश्चिक किंवा मीन राशीचा जोडीदार योग्य राहतो। यांचे प्रेम जीवन उत्तम राहतात। कर्क राशीसाठी वृषभ, कन्या किंवा मकर राशीचे जोडीदार सामान्य राहतात। यांचे प्रेम परस्परांच्या ताळमेळावर जास्त निर्भर असते। कर्क राशीच्या लोकांसाठी मेष, सिंह किंवा धनु राशीचे जोडीदार योग्य मानले जात नाहीत। सिंह राशी। सिंह राशीच्या लोकांसाठी मेष, सिंह किंवा धनु राशीचा जोडीदार योग्य राहतो। यांचे प्रेम जीवन उत्तम राहतात। सिंह राशीसाठी कुंभ, तुळ किंवा मिथुन राशीचे जोडीदार सामान्य राहतात। यांचे प्रेम परस्परांच्या ताळमेळावर जास्त निर्भर असते। सिंह राशीच्या लोकांसाठी वृश्चिक, मीन किंवा कर्क राशीचे जोडीदार योग्य मानले जात नाहीत। कन्या राशी। कन्या राशीच्या लोकांसाठी वृषभ, कन्या किंवा मकर राशीचा जोडीदार योग्य राहतो। यांचे प्रेम जीवन उत्तम राहतात। कन्या राशीसाठी कर्क, वृश्चिक किंवा मीन राशीचे जोडीदार सामान्य राहतात। यांचे प्रेम परस्परांच्या ताळमेळावर जास्त निर्भर असते। कन्या राशीच्या लोकांसाठी मिथुन, तुळ किंवा कुंभ राशीचे जोडीदार योग्य मानले जात नाहीत। तुळ राशी। तुळ राशीच्या लोकांसाठी मिथुन, तुळ किंवा कुंभ राशीचा जोडीदार योग्य राहतो। यांचे प्रेम जीवन उत्तम राहतात। तुळ राशीसाठी मेष, धनु किंवा सिंह राशीचे जोडीदार सामान्य राहतात। तुळ राशीच्या लोकांसाठी वृषभ, कन्या किंवा मकर राशीचे जोडीदार योग्य मानले जात नाहीत। वृश्चिक राशी। वृश्चिक राशीच्या लोकांसाठी कर्क, वृश्चिक किंवा मीन राशीचा जोडीदार योग्य राहतो। यांचे प्रेम जीवन उत्तम राहतात। वृश्चिक राशीसाठी वृषभ, कन्या किंवा मकर राशीचे जोडीदार सामान्य राहतात। यांचे प्रेम परस्परांच्या ताळमेळावर जास्त निर्भर असते। वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मेष, सिंह किंवा धनु राशीचे जोडीदार योग्य मानले जात नाहीत। धनु राशी। धनु राशीच्या लोकांसाठी मेष, सिंह किंवा धनु राशीचा जोडीदार योग्य राहतो। यांचे प्रेम जीवन उत्तम राहतात। धनु राशीसाठी मिथुन, तुळ किंवा कुंभ राशीचे जोडीदार सामान्य राहतात। धनु राशीच्या लोकांसाठी कर्क, वृश्चिक किंवा मीन राशीचे जोडीदार योग्य मानले जात नाहीत। मकर राशी। मकर राशीच्या लोकांसाठी वृषभ, कन्या किंवा मकर राशीचा जोडीदार योग्य राहतो। यांचे प्रेम जीवन उत्तम राहतात। मकर राशीसाठी कर्क, वृश्चिक किंवा मीन राशीचे जोडीदार सामान्य राहतात। यांचे प्रेम परस्परांच्या ताळमेळावर जास्त निर्भर असते। मकर राशीच्या लोकांसाठी मिथुन, तुळ किंवा कुंभ राशीचे जोडीदार योग्य मानले जात नाहीत। कुंभ राशी। कुंभ राशीच्या लोकांसाठी मिथुन, तुळ किंवा कुंभ राशीचा जोडीदार योग्य राहतो। यांचे प्रेम जीवन उत्तम राहतात। कुंभ राशीसाठी मेष, धनु किंवा सिंह राशीचे जोडीदार सामान्य राहतात। कुंभ राशीच्या लोकांसाठी वृषभ, कन्या किंवा मकर राशीचे जोडीदार योग्य मानले जात नाहीत। मीन राशी। मीन राशीच्या लोकांसाठी कर्क, वृश्चिक किंवा मीन राशीचा जोडीदार योग्य राहतो। यांचे प्रेम जीवन उत्तम राहतात। मीन राशीसाठी वृषभ, कन्या किंवा मकर राशीचे जोडीदार सामान्य राहतात।
यांचे प्रेम परस्परांच्या ताळमेळावर जास्त निर्भर असते. मीन राशीच्या लोकांसाठी मेष, सिंह किंवा धनु राशीचे जोडीदार योग्य मानले जात नाहीत. यांचे प्रेम प्रसंग यशस्वी होण्याची शक्यता खूप कमी असते. जय श्री स्वामी समर्थ. मित्र हो, ही माहिती आवडल्यास आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.